चितूत मिसळ सुरू केली त्याच वेळी ठरवलं होतं मी की माझ्याकडे लोक स्पेशल वेळ काढून येतील. जाणारे येणारे लोक थांबतीलच, तर 100पैकी 20% लोक आता ऑन द वे जाताना येताना असं प्लॅनिंग करून थांबतात. उरलेले 80% लोक माझ्याकडे 80 रुपयाचं जे टोकन आहे, जी मिसळ आमची 80 रुपयाची आहे, ते ॲडव्हान्स पेमेंट घेऊन 80% लोक आता मिसळ खायला येतात. डेली माझ्याकडे अनेक गाड्या बुक आहेत. राजापूर, दापोली, चिपळूण, खेड, गुहागर, इकडचा तळी भाग पूर्ण, त्याच्यानंतर मालगुण गणपतीवाळ भाग, रत्नागिरी सिटी अखंड, त्याच्यानंतर आडिवऱ्याचा भाग जो आहे तिकडे देवगडकडे जाणारा, त्याच्यानंतर सिंधुदुर्गातील लोक आता ऑन द वे आहेत. पण बाकी हा आजूबाजू तुम्हाला 70-100 किलोमीटरचा पट्टा जो बोललो, 120 किलोमीटरपर्यंतचा, हे लोक माझ्याकडे मिसळ खाण्यासाठी स्पेशल येत आहेत. मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स येत आहेत, म्हणजे 18 सीटर 22 सीटर ह्या गाड्या ज्या आहेत मिसळ खाण्यासाठी येत आहेत. आणि आमच्याकडे पूर्ण सोहळा असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जर स्पेशल मार्केटिंग केलं तर तुमच्याकडे स्पेशल लोक येणार. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, आत्ता मी खेडेगावात आहे. खेडेगावात असून सुद्धा 80 रुपयाची मिसळ लोक ॲडव्हान्स अकाउंटला माझ्या पेमेंट भरून 80 रुपयाचं टोकन घेऊन माझ्याकडे मिसळ खायला येतात. तुम्हाला टोकन घेतल्याशिवाय ह्याच्याकडे मिसळ मिळणार नाही आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही फ्रेश मिसळच देतो. आदल्या दिवशीचं कुठलीही गोष्ट, पाव, रस्सा, काही आम्ही दुसऱ्या दिवशी देत नाही. दर 1 तासाने मिसळ बनवली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दर 1 तासाने मिसळ बनवत असल्या कारणामुळे तुम्हाला फ्रेश मिसळ मिळते. त्याच्यामुळे याच्यापुढे तुम्ही टोकन घेतल्याशिवाय डायरेक्ट मिसळ खायला येऊ नका. तुम्हाला आदल्या दिवशी टोकन मिळणार आहे. 9421 143890. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9421 143890 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावर मी डायरेक्ट कॉल उचलणं बंद केलेलं आहे. तुम्हाला मिसळ जर हवी असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या नंबरवर टोकन घ्यायचं, व्हॉट्सअप मार्गे. तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच टोकन नंबर आहे. एका व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कितीही टोकन एका वेळी बुक करू शकता आणि ती टोकन विकत घेऊ शकता. कृपया विनंती आहे, तुम्ही कुठूनही येत असाल, पहिली 50 प्लेट मिसळ मी डायरेक्ट देतोय. म्हणजे सकाळी 9 ते 10च्या दरम्यान जी लोक येणार आहेत. चितूत मिसळची वेळ 9 ते 2 आहे. पण तुम्हाला आदल्या दिवशी टोकन बुक करूनच यायचं आहे. आणि कसं आहे, ॲडव्हान्स बुक, आता तुम्हाला मी मार्केटिंगबद्दल गोष्ट सांगतो. स्पेशल मिसळ आहे ना, मग स्पेशल लोक आली पाहिजेत आणि स्पेशल वेळ काढून आली पाहिजेत आणि स्पेशल पेमेंट भरून आली पाहिजेत. ह्या गोष्टीवर मी जास्त काम केलेलं आहे. आता गंमत कशी की ज्या डेली 15-20 गाड्या परत जात आहेत, त्या परत येताना पूर्णपणे टोकन घेऊन येत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा तुम्ही सिस्टीम उभारलीत, टोकन सिस्टीम मी उभारण्यापूर्वी मी 2 वर्ष अभ्यास केला, एक्सपर्ट लोकांबरोबर बसलो, त्याच्यानंतर मी सुरुवात केली. उठलो आणि पटकन टोकन चालू केले असा विषय नाही. पूर्ण प्लॅनिंग करायचं बिझनेसचं. आणि लोक जर तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट देत आहेत तर त्यांना आल्यानंतर मूड ऑफ नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही फ्रेश मिसळ देतो आणि आदल्या दिवशीचं कुठलंही खाणं, आदल्या दिवशीचं काही आम्ही त्यांना देत नाही. म्हणजे आदल्या दिवशीचा पाव, आदल्या दिवशीचा रस्सा, काही वाटणे, काही असू दे, आदल्या दिवशीचा आम्ही काही ग्राहकांना देत नाही. आणि दर 1 तास आमची मिसळ फ्रेश आम्ही बनवतो. त्याच्यामुळे ग्राहकांचा ट्रस्ट आहे आमच्यावर. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मार्केटिंग करून ॲडव्हान्स पेमेंट घेऊन आणि चांगले ग्राहक ॲडव्हान्स पेमेंट भरून टोकन घेतात. फक्त क्वालिटी द्यायची, चांगल्या तेलामध्ये आपण क्वालिटी द्यायची. ग्राहक येतात, माझ्याकडे येतात, तर तुमच्याकडे का नाही येणार? तर तुम्ही कामाला लागा, छान मार्केटिंग करा आणि छान ग्राहकांना चांगला बिझनेस करून छान ग्राहकांना चांगली वस्तू विका आणि 4 पैसे कमवा आणि मोठे व्हा. धन्यवाद, आभारी आहे.